संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू झालेली आहे आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात खंडणी प्रकरणाचा हा सगळा घटनाक्रम आतापर्यंत सांगितल्याचं कळतंय। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग होता असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय। कराडनं जगमित्र कार्यालयातून खंडणी मागितली असं निकम यांनी सांगितलंय। सध्या बीडमधल्या या कोर्टातल्या कार्यवाहीकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या सुनावणीला बीडमध्ये सुरुवात झालेली आहे। बीड कोर्टामध्ये पहिल्यांदा ही सुनावणी आता होतीये आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सध्या कोर्टामध्ये दाखल आहेत। उज्ज्वल निकम यांनी संपूर्ण खंडणी प्रकरणाचा काय नेमका घटनाक्रम होता ते सांगितल्याचं कळतंय आणि या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग होता याबाबतही उज्ज्वल निकम यांनी सांगितलंय। तर कराडनं जगमित्र कार्यालयामधून कशा प्रकारे खंडणी मागितली, हा सगळा सिक्वेन्स, हा सगळा घटनाक्रम कसा होता या संदर्भात माहिती दिल्याचं कळतंय। बीडमधून ही महत्त्वाची घडामोड सध्या उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद सुरू आहे। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज सकाळी ते बीडमध्ये दाखल झाले। देशमुख कुटुंबियांनी त्यांची आज सकाळीच सुनावणीपूर्वी भेट घेतली। तर खंडणी प्रकरणाचा हा सगळा घटनाक्रम कशा पद्धतीनं झाला याची सरकारी वकील यांच्याकडून न्यायालयासमोर मांडणी करण्यात आली आहे आणि वाल्मिक कराडचा यामध्ये सहभाग होता। खंडणी प्रकरणाचा सगळा घटनाक्रम सांगताना त्यांनी वाल्मिक कराडचा कसा खंडणी प्रकरणामध्ये हा सगळा सहभाग होता तेही सांगितलंय।